बार्शीतील आमदार दिलीप सोपल यांच्या आगळगाव रोडवरील निवासस्थानावर पहाटे पेटते फटाके व स्फोटके फेकून आग लावण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या आगळगाव रोडवरील निवासस्थानावर पेटते फटाके व स्फोटके फेकून आग लावण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे घडली। या प्रकरणी 8 जणांविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत आमदार सोपल यांचे बंधू सुधीर गंगाधर सोपल वय वर्ष 78 यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादीनुसार मंगळवारी पहाटे सुमारे 1:15 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या निवासस्थानी झोपले असताना घराच्या पाठीमागील BTM पॅव्हिलियन मैदानाच्या दिशेने पेटते फटाके घराच्या परिसरात येऊन पडू लागले। मोठ्या आवाजामुळे जाग आल्यावर त्यांनी खिडकीतून पाहिले असता परिसरातील काही झाडांना आग लागल्याचे दिसून आले। त्यानंतर कर्मचारी गुरुपादय स्वामी यांच्यासह परिसराची पाहणी केली असता 2 व्यक्ती कंपाऊंड ओलांडून घराच्या आवारात प्रवेश करून पेटते फटाके टाकत असल्याचे दिसल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे। यामध्ये नाथा मोहिते व योगेश लोंढे यांची ओळख पटल्याचे नमूद करण्यात आले आहे। आपण पाहत असल्याचे लक्षात येताच दोघेही शिडीच्या साह्याने कंपाऊंड ओलांडून पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। दरम्यान कर्मचारी गुरुपादय स्वामी यांचा मुलगा ओंकार स्वामी याने कंपाऊंडच्या बाहेर पाहणी केली असता काही व्यक्ती बाहेरूनही पेटते फटाके घराच्या दिशेने फेकत असल्याचे दिसले। घटनास्थळी 1 रिक्षा व 3 दुचाकी उभ्या असल्याचेही निदर्शनास आले। या घटनेत घराच्या परिसरातील आंबा, जांभूळ व बांबूळची झाडे जळून खाक झाली आहेत। तसेच सोलर पॅनलला तडे जाऊन सुमारे 1.5 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 2 गाड्या व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। या प्रकरणी नाथा मोहिते, योगेश लोढे, आशिष शिंदे, कुणाल खंदारे, राजू देवकुळे, पेशा रणझुंजारे, नागेश मोहिते आणि अंबादास रणझुंजारे यांच्या विरोधात जीवितास धोका निर्माण करणे, स्फोटकांच्या साह्याने राहते घर जाळण्याचा प्रयत्न करणे व मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास बार्शी शहर पोलीस विधान परिषद निवडणूक निकालाच्या मध्यरात्री माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांच्या बंगल्याच्या आवारात पाठीमागून बाजूनं पॅव्हिलियन मैदान म्हणून आहे, या मैदानातून आदल्या सदृश्य स्फोटक टाकून त्या ठिकाणी जीवित आणि वित्तहानी करण्याचा प्रयत्न अतिशय निंदनीय, घृणास्पद आणि राजकारणाची खालावत चाललेली पातळी दाखवणार आहे। या प्रकारामुळे शहरवासियांमध्ये अत्यंत भीतीचं असं वातावरण पसरलेलं आहे। या प्रकाराचा पोलिसात रितसर गुन्हा दाखल झालेला आहे। परंतु ही जी काही प्रवृत्ती आहे, राजकारणातून एकीकडे समंजसपणा अधोरेखित होणं अपेक्षित असताना अशा पद्धतीनं कोणीतरी कोणाला तरी खुश करण्याच्या साठी हे अशा पद्धतीची जी कृत्य करत आहे, सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। मात्र ह्या प्रकारामुळे शहरवासियांमध्ये प्रचंड कमालीचं भीतीचं असं वातावरण आहे। हा प्रकार निषेधार्ह, घृणास्पद आणि नीचपणाचा आहे। या प्रकाराचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि पोलीस प्रमुख अतुलजी कुलकर्णी साहेब यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन पोलिसांनी आणि अग्निशमक दलाने त्या ठिकाणी तात्काळ प्रयत्नांची पराकाष्ठा करून ही आग आटोक्यात आणली, म्हणून पुढील अनर्थ टळला। या परिसरातच लागून असलेल्या हिरेमठ हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचे क्वार्टर्स ह्या देखील त्या ठिकाणी आगीच्या बक्षस्थानी सापडले असते। मात्र अग्निशामक दल आणि पोलीस यांच्या प्रयत्नामुळे आणि काही तरुणांच्या मदतीमुळे ही आग आटोक्यात आणण्यात आली। मात्र या संपूर्ण प्रकाराचा करावा तितका निषेध थोडा आहे। या संपूर्ण प्रकाराबाबत प्रशासकीय यंत्रणा, पालकमंत्री, त्याचबरोबर मुख्यमंत्री यांनी योग्य ती दखल घेऊन याबाबत योग्य ती कठोर कारवाई करावी। धन्यवाद।